एकदा असंही झालं होतं की आमच्या सेटवरती अँटी नक्सल स्क्वॉड आलं होतं. कारण आमच्या युनिटमधली काही लोकं आणि आम्ही ॲक्टर्ससुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ड. आम्ही असेच कॉस्ट्यूम घालून आमच्या हॉटेलमध्ये गेलो होतो एके दिवशी. कारण आमच्या सेटवरती व्हॅनिटी व्हॅनचा काहीतरी इश्यू झाला होता का लाईट नव्हती, सो तिकडे चेंज करणं पॉसिबल नव्हतं. सो म्हणून आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये गेलो आणि तो जो एरिया आम्ही शूट करत होतो तो तिकडे नक्सलिझम अजून ॲक्टिव्ह होतं. त्या दरम्यान तरी होतं, आय होप आता ते नसावं तिकडे. पण त्या काळी ते तिकडे ॲक्टिव्ह होते आणि आम्हाला तशा अवतारात बघून आणि पिस्तूल म्हणजे ऑफकोर्स खोटी होती आमच्याकडे, पण ती लांबून बघताना खरीच वाटते. पिस्तूल वगैरे इथे अशी होती जशी जनरली असते. सो ते सगळं बघून गावातली लोकं खूप घाबरली आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. मग पोलिसांनी अँटी नक्सल स्क्वॉडला सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन आमचं शूटिंग थांबवलं होतं. पण हा पण आता जेव्हा ते घडत होतं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की अरे बापरे केवढी अडचणी येतात. पण आत्ता जेव्हा आम्ही मागे वळून बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे यार, एक एक परमिशन काहीतरी राहिली होती, ती जस्ट नसती झाली तर हे आपलं फेब्रुवारीमध्येच सगळंच आटपलं असतं. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळी आपण जसं प्लॅन करतो तशा गोष्टी होत नाहीत आणि तशाच चॅलेंजेसला सामोरं जाऊन तुम्ही सिनेमा बनवता.